आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। पुरंदरच्या नाझरे सुपेमध्ये मराठा सर्वेक्षणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद, शासकीय अधिकाऱ्यांची माहिती। पुणे सातारा महामार्गावर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आणखी 4 आरोपी अटकेत, आरोपी गणेश मारणेला पोलिसांकडून अखेर अटक, आरोपी गणेश मारणेसह इतर 3 आरोपी गजाआड। पुरंदरच्या सासवडमध्ये पालखी मैदानावर शिवप्रताप दिनाचा आनंदोत्सव साजरा, आमदार महेश लांडगे यांच्यासह तेलंगणाचे आमदार टायगर राजा सिंग यांची प्रमुख उपस्थिती। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत भोरमधील आर विद्यालयामध्ये विशेष उपक्रम, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत विशेष मार्गदर्शन। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी वाढीसाठी मुदतवाढ, 6 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार। पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोशल मीडियावरून देखील विनयभंग, वर्षभरामध्ये 359 गुन्ह्यांची नोंद, विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ। प्रवाशांना जागेवर तिकीट द्या, पीएमपीएमएल प्रशासनाचा पिंपरी चिंचवडमधील वाहकांना इशारा, वाहकांकडून नागरिकांना स्वतःच्या जागेवर बोलावून तिकीट घेण्याचं सांगितलं जाण्याचे काही प्रकरणं समोर। पिंपरी चिंचवडमधील 426 आस्थापनांना पालिकेचा दणका, अग्निसुरक्षा नियमांचं पालन न केल्यानं पालिकेच्या 426 आस्थापनांना नोटीस।